तर मी प्रिया पाटील, मी शाळच्या बिर्ला मंदिरमध्ये आली आहे. चला आता आपण बिर्ला मंदिरमध्ये जाऊया. हा रस्ता आहे, असा वरती चढून आपल्याला ह्या सीड्या चढून आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना तुम्हाला देवाचं काय सामान घ्यायचं असेल, हार वगैरे, तर तुम्ही इथे घेऊ शकता. एकच दुकान आहे. एकदम शांत आहे इकडे. चला आता आपल्याला थोडं चालायचं अजून. इकडे वरतीच मंदिर आहे. इथे सलमान खानची शूटिंग पण झालेली, तेरे नामची शूटिंग पण झालेली इकडे. ते ह्या सिक्युरिटी गार्ड आहेत, सुरक्षक. असं छान मंदिर आहे. इथे चप्पल वगैरे तुम्हाला ठेवायला आहे, तसं तुम्ही बाहेर पण काढू शकता. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. चला आता आपण आता मंदिरात जाऊया. हे असं छान मंदिर आहे. बिर्ला मंदिर. आपण आता दर्शन घेऊया मंदिरात जाऊन. बसायला पण आहे. आता आपण दर्शन घेऊया. अगदी जवळ जाऊन दाखवते मी तुम्हाला. लक्ष्मी नारायणचा जोड आहे. हनुमानची पण छान अशी मूर्ती आहे इकडे. खूप शांत वातावरण आहे, खूप छान मंदिर आहे.
पण छान अशी मूर्ती आहे रामाची. दत्ताची मूर्ती खूप छान आहे इथे. दत्तगुरू. दत्ताचं मंदिर आहे. भवानी बुलेश्वरी देवी. गणपतीची फारच छान आहे मंदिर. तुम्ही पण नक्की इथे या. विठोबा रुक्माईचं मंदिर आहे हे. मोठं मंदिर आहे विठोबा रुक्माईचं आणि बाजूला दत्ताचं. तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवते. दगडाचं काम आहे पूर्ण नक्षी. खूप जुनं मंदिर आहे. आपण आता त्या भटांना विचारूया आपण इकडची माहिती थोडीफार. त्यांच्याकडे माहिती विचारून घेऊया. त्याचं टायमिंग कसं आहे मंदिराचं आणि सांगू शकाल का? सुबह 6 बजे से रात को 9 बजे तक खुला रहता है. शूटिंग भी होती है पिक्चर की. तेरे नाम की हुई, सुहाग की हुई, गोलमाल हुई, दिल से दिया वचन हुई, वसुधा सीरियल की हुई. और टाइमिंग वगैरह इधर का मंदिर का है विटो? सुबह 6 बजे से रात को 9 बजे तक खुला रहता है. थैंक यू. 1962 में ये बना मंदिर. बहुत पुराना. थँक्यू. बघा जेवढं त्यांना माहिती तेवढं त्यांनी सांगितलं. ह्यासाठीचा पण तुम्हाला परिसर दाखवते आता. खूप छान आहे इकडचं वातावरण आणि बरेच शूटिंग इथे झालेले आहेत. फोटोशूट करण्यासाठी सगळे फोटोशूट करतात आहेत. आता आपण इथूनच खाली उतरूया. छान वातावरण आहे. आम्ही पण आता इथे थोडा वेळ बसणार आहोत. खाली उतरायचं आपल्याला. कसं वाटलं मंदिर नक्की कमेंट करून सांगा मला. ते पियायचं पाणी आहे. खूप गार पाणी इकडे. छान. पुढे जाऊन बघूया. ह्यांच्याकडे पण काकडी वगैरे आहे. तुम्हाला जर काय खायसारखं वाटलं तर भैया ताईंकडे कधी पण घ्या.
भूक लागली तर आपल्या बालपणाच्या आठवणी. आपण पुढे जाऊया. हा खूपच गर्दी. हां हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. हे गार्डन सध्या बंद आहे. इथून पण जाण्याचा मार्ग आहे बाहेर. तिथून वरतून आलो ना, आणि हा पाठी साईडचा रस्ता आहे, इथून उतरायचा आहे खाली. ऐक ना, मी असं गार्डन दाखवलं तुम्हाला बाहेरून. खूप छान गार्डन आहे. हिचं टायमिंग तर मला नाही माहिती. चला आपण बाहेर पडूया.